सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ। आबा काय सांगाल, शिरूर शहरात पदयात्रा काढली, कसा प्रतिसाद मिळाला? शिरूर शहरात पदयात्रा काढल्यानंतर एवढा प्रचंड प्रतिसाद आणि उत्साह खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहायला मिळाला आणि शिरूर शहराची नव्याने होत असलेली डेव्हलपमेंट आणि झालेल्या निवडणुकीत मायबाप जनतेने ठेवलेला विश्वास आणि आता आमदार म्हणून काम करण्याची जी लोकप्रतिनिधी म्हणून दिलेली संधी, तोच विश्वास पुढे नेत असताना सर्वांना मायबाप जनतेत आज बाजारपेठमध्ये सर्वत्र फिरत असताना लोकांच्या अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे आणि हे सगळं पाहिल्यानंतर निश्चितपणे येणाऱ्या 2 तारखेला मतदानाच्या माध्यमातून आणि 3 तारखेला निकालाच्या माध्यमातून पण जे काही आपले 24 नगरसेवक आणि नगराध्यक्षाचे या ठिकाणी उमेदवार आहेत हे प्रचंड बहुमताने निवडून येतील हा विश्वास मला या ठिकाणी अधिकचा वाटतो की कारण जे काही या ठिकाणी सर्वांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर जे काही या ठिकाणी जाणवलं किंवा त्यांचा प्रतिसाद आला तर निश्चितपणे येणाऱ्या 2 तारखेला मतदानाच्या रूपात ते त्या ठिकाणी रूपांतर होऊन 3 तारखेला निश्चितपणे सकारात्मक अतिशय संपूर्ण पॅनल चांगल्या मताने निवडून येईल अशी मला या ठिकाणी खात्री आहे। नागरिकांना मतदारांना काय म्हणजे तुम्ही आश्वासित करता की तुमचे नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून द्यावं, काय नागरिकांसोबत? आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहोत। सगळ्यात जुनी नगर परिषद आपली या ठिकाणी शिरूरची आहे, तर ज्या पद्धतीने आपण या शिरूर शहरावरती संपूर्ण आराखडा तयार करून आता पुणे टू शिरूर ही जी 2 शहरं आहेत, शिरूर शहर आणि पुणे शहर, हे फ्लायओव्हरच्या माध्यमातून आपण त्याची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी करत आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 3-3.5 तासाचा जो प्रवास आहे तो अतिशय जलद गतीने होणार आहे। त्याच्यामुळे इथली डेव्हलपमेंट जी आहे ती शिरूर शहराची, मग त्याच्यात आरोग्य असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा या शैक्षणिकच्या माध्यमातून असेल आणि व्यवसायाच्या माध्यमातून असेल, शिरूर शहराची ही व्यवसायाच्या आणि व्यापाराच्या माध्यमातून ही महाराष्ट्रात नव्हे तर देशात एक वेगळी ओळख आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा जो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून व्यवसायाच्या माध्यमातून आणि सर्व जर पाहिलं आपण की सर्व समाजाला घटकांना बरोबर घेऊन सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आणि डेव्हलपमेंटची जी भूमिका आहे ती आमची निश्चितपणे शिरूर शहराच्या बाबतीत आहे। तर येणाऱ्या काळामध्ये आपण पाहिलं की आम्ही संपूर्ण शहरावरती डीपीआर तयार केलेला आहे। 17 एकर आपल्या जागेचा जो विषय आहे तो अंतिम टप्प्यात या ठिकाणी आहे। शिरूर शहराला आतापर्यंत आपण 1 वर्षामध्ये 40 कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहे आणि एक अत्याधुनिक नगर परिषद म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये आपण निश्चितपणे त्या पद्धतीचं काम या शिरूर शहराच्या विकासावरती आपण भविष्यामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत। महिला सुरक्षेविषयी तुमचा काय अजेंडा राहील येणाऱ्या काळामध्ये? निश्चितपणे महिला सुरक्षेविषयी जे काही प्रशासनाच्या माध्यमातून जी काही या ठिकाणी सुरक्षिततेसाठी योजना असतील किंवा सुरक्षिततेसाठी मग त्यात महिला आयोगाच्या माध्यमातून असेल, पोलीस खात्या प्रशासनाच्या माध्यमातून असेल आणि राज्य शासनाच्या माध्यमातून असेल, निश्चितपणे सर्व प्रकारचं सहकार्य त्या ठिकाणी आपण महिलांच्या बाबतीत त्या ठिकाणी राहणार आहे। भाजप आणि तुम्ही राष्ट्रवादी वेगवेगळे लढत आहे, त्याचा काही परिणाम होईल असं वाटतं का? तर तसा काही परिणाम या ठिकाणी होईल असं काही त्या ठिकाणी जाणवत नाही, कारण की शेवटी हा पुणे जिल्हा आहे, हा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना मानणारा पुणे जिल्हा आहे आणि इथून पाठीमागच्या काळात जर पाहिलं तर निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून सातत्याने होत असलेलं तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि मायबाप सर्वसामान्यांच्या पासून तर व्यापारी वर्गापर्यंत एक विश्वास आहे की इथून पुढच्या काळामध्ये शिरूर नगर परिषदचा जर विकास कोण करू शकतं ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करू शकते। एक आमदार म्हणून या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून जी संधी दिलेली आहे त्या संधीच्या माध्यमातूनच शिरूर शहराला पुढे नेण्याचं काम आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी करणार आहोत। आरोग्याच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालयाची या ठिकाणी बऱ्याचशा नागरिकांनी मागणी केलेली आहे, या संदर्भात तुम्ही काय स्टँड घेतलेलं आहे एक प्रतिनिधी म्हणून? निश्चितपणे राज्य सरकारच्या माध्यमातून जे आपलं उपजिल्हा रुग्णालय आहे त्या संदर्भातही आपण राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या काही आपल्याला या ठिकाणी त्रुटी असतील किंवा ज्या समस्या आहेत त्या देखील आपण राज्य शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये त्या व्यवस्थित करून चांगली सुविधा कशी मिळेल याच्यासाठी देखील आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। पण आमदार पहिली टर्म आहे आपली, 1 वर्ष झालं आमदार आणि ही पहिलीच मोठी निवडणूक शिरूर नगरपालिकेची आपण आपल्या नेतृत्वात लढत आहात, किती मोठं आव्हान आहे आणि ते कसं पाळणार? आव्हान म्हणण्यापेक्षा आज जे मायबाप जनतेने आज 1 वर्ष पूर्ण झालेला आहे, जो विश्वास दाखवलेला आहे, जो प्रेम व्यक्त केलेला आहे आणि आशीर्वाद दिलेला आहे
त्याच विचाराला आणि त्याच आशीर्वादाला पुढं आणि त्या विचाराला पुढे नेत असताना खरं तर मागच्या निवडणुकीमध्ये जवळपास 75,000चं मताधिक्य मायबाप जनतेने दिलं होतं. त्यामुळं या निवडणुकीमध्ये फार आव्हान किंवा काय, कारण की आता सत्तेत आहोत आणि शिरूर शहरासाठी विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही शहरामध्ये जात आहोत. त्यामुळे शहरामध्ये काम करण्यासाठी निश्चितपणे ही मायबाप जनता त्या ठिकाणी प्रतिसाद किंवा आशीर्वाद तर देणारच आहे. परंतु जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना मी संपूर्णपणे जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे, संघटनेच्या माध्यमातून काम केलेलं आहे. सर्वसामान्य माणसाची त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची नाळ आणि एक विश्वास निश्चितपणे आहे, कारण की मी एक तळागाळातला कार्यकर्ता आहे. ग्रामपंचायत इलेक्शन पासून तर आमदारकीपर्यंत सगळ्या निवडणुका मी त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत जवळून. तर निश्चितपणे आव्हान म्हणण्यापेक्षा की ही निवडणूक चांगल्या मताधिक्याने आम्ही त्या ठिकाणी जिंकू, कारण की जरी मी 1 वर्षाचा या ठिकाणी आमदार असलो तरी मला 20-25 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्या ठिकाणी आहे. आणि आता लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी देण्यासाठी आपल्याकडं सगळं आहे. समोर जर आपण पाहिलं तर 10 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी आमदार म्हणून किती काम केलं हे शहराला सगळ्यांना माहिती आहे. आणि आता सत्तेत नसताना आपण या ठिकाणी शिरूरवासियांना काय देणार आहे एवढं फक्त शिरूरवासियांच्या मायबाप जनतेने त्या ठिकाणी त्यांना विचारावं. शुभेच्छा तुम्हाला. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.